दर्शक हो, नमस्कार. वेधकमध्ये स्वागत आहे. मी प्रशांत आराध्य. ताजी राजकीय घडामोड अशी आहे की माढा लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी काल सायंकाळी पूर्ण झाली आणि या मतदारसंघामधून शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील हे 1,20,000 मतांनी विजयी झालेले आहेत. खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना या मतदारसंघामध्ये पराभव पत्करावा लागला. भारतीय जनता पक्षानं पुन्हा त्यांना उमेदवारी दिली होती, मात्र धैर्यशील मोहिते पाटील यांनी यास विरोध केला आणि स्वतः पवारांच्या पक्षामध्ये प्रवेश करत या मतदारसंघाची निवडणूक लढवली होती. भारतीय जनता पक्षाचे नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माढा लोकसभा मतदारसंघामध्ये आमदार शिंदे बंधूंवर मोठी जबाबदारी टाकली होती आणि निंबाळकरांना विजयी करण्याची त्यांच्यावरती जबाबदारी होती. मात्र करमाळा आणि माढा या दोन मतदारसंघाचा विचार केला तर इथं मोठ्या प्रमाणात मताधिक्य हे धैर्यशील मोहिते पाटील यांना मिळालेलं आहे. माढा लोकसभा मतदारसंघ, माढा विधानसभा मतदारसंघ हा आमदार बबनदादा शिंदे यांचा बालेकिल्ला. मात्र या मतदारसंघामध्ये धैर्यशील मोहिते पाटील यांना 1,22,570 मतं मिळाली आहेत. तर रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना 70,055 म्हणजे जवळपास 52,515 मतांचं मताधिक्य हे धैर्यशील मोहिते पाटील यांना मिळालं. तर संजय मामा शिंदे यांच्या करमाळा मतदारसंघामध्ये धैर्यशील मोहिते पाटील यांना 97,469 मतं मिळाली. तर निंबाळकर यांना 55,958 म्हणजे 41,511 इतक्या मतांचं मताधिक्य हे मोहिते पाटील यांना मिळालेलं आहे. बबनदादा शिंदे यांनी सांगितलं होतं की आम्ही रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या पाठीशी ताकद लावून त्यांना माढा आणि करमाळा या दोन मतदारसंघातून 2 लाखाचं मताधिक्य देतो. 2019च्या निवडणुकीमध्ये बाळदादा म्हणजे जयसिंह मोहिते पाटील यांनी भाजपच्या उमेदवाराला सर्वाधिक जास्त मताधिक्य देऊ, लाखापेक्षा जास्त मताधिक्य देऊ असे जाहीर केलं होतं. त्यानुसार त्यांनी ते मतदान मिळवून दिलं होतं. 1,16,000 मताधिक्य 2019च्या निवडणुकीमध्ये रणजितसिंह नाईक निंबाळकरांना त्यांनी माळशिरस तालुक्यातून मिळवून दिलं होतं. याच धर्तीवर बबनदादा शिंदे यांनी सुद्धा घोषणा केली होती की आम्ही 2024च्या निवडणुकीमध्ये रणजितसिंह निंबाळकर यांना माढा आणि करमाळ्यामध्ये 2 लाखाचं मताधिक्य देतो. मात्र इथं जवळपास 94,000 मतांचं मताधिक्य ह्या दोन मतदारसंघामध्ये धैर्यशील मोहिते पाटील यांना मिळालेलं आहे. सांगोला मतदारसंघ हा शहाजीभाऊ पाटील यांचा मतदारसंघ आहे. तिथं धैर्यशील मोहिते पाटील यांना 84,556 मतं मिळाली आहेत. इथं रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना 89,038 म्हणजे 4,482चं मताधिक्य हे निंबाळकरांना मिळालेलं आहे. माळशिरस मतदारसंघाने धैर्यशील मोहिते पाटील यांना 70,134चं मताधिक्य दिलेलं आहे. या विधानसभा क्षेत्रामध्ये 1,34,279 मतं ही धैर्यशील मोहिते पाटील यांना मिळाली. तर रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना 64,145 मतं मिळालेली आहेत. फलटण हा रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा बालेकिल्ला. या मतदारसंघामध्ये मोहिते पाटील यांनी 93,633 मतं घेतली. तर निंबाळकर यांना 1,10,561 मतं मिळाली. त्यांना आपल्या मतदारसंघात निंबाळकरांना 16,928चं केवळ मताधिक्य मिळालं. माळशिरसची तुलना केली तर हे मताधिक्य खूप कमी आहे. या पद्धतीनं मोहिते पाटील यांनी आपल्या बालेकिल्ल्यामध्ये 70,000चं मताधिक्य घेतलं. इतकं मताधिक्य फलटणमध्ये निंबाळकरांना घेता आलं नाही. माण मतदारसंघामध्ये धैर्यशील मोहिते पाटील यांना 86,059 मतं मिळाली. तर रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना 1,09,414 मतं मिळाली. 23,355 मताचं मताधिक्य निंबाळकरांना मिळालं. आमदार जयकुमार गोरे यांच्यावर ही जबाबदारी होती, त्यांनी ती पार पाडलेली आहे. मागील निवडणुकीतही त्यांनी अशाच पद्धतीचं मताधिक्य रणजितसिंह निंबाळकर यांना दिलं होतं. जेवढं मताधिक्य हे माणमधून मिळालं निंबाळकरांना तेवढं त्यांच्या फलटणमधून सुद्धा मिळू शकलेलं नाहीये. मात्र सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे ज्या माढा आणि करमाळ्याने ही जबाबदारी घेतली होती या शिंदे बंधू मात्र याच्यामध्ये सपशेल फेल ठरलेले आहेत, हे मात्र निश्चित. गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण 80 ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प. आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये: मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर, मुख्य रस्ता सुमारे 30 फुटांचा, अंतर्गत रस्ता सुमारे 20 फुटांचा, ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ, सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट, सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या, सर्व स्टेअर, खिडक्या, चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट, दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स, पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे, बाथरूम, बेसिन, किचन, सीपू फिटिंग्स हे जगवार कंपनीचे, स्टीलवर पूर्णपणे जिंदाल कंपनीचे, 1,000 लिटर पाण्याची टाकी, 150 लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर, प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग, दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स, टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा, फुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड. मग विचार काय करताय? गोविंद शिल्प, पत्ता गट नंबर 95, हॉटेल अंगण शेजारी, टाकळी रोड, पंढरपूर.